पुन्हा एक सांगायचा प्रश्न पडला की आता अशा संतांची संगती आपल्याला जर मिळाली नाही तर काय करायचं? अशा मुक्तिमुक्तीचे संत कुठे शोधायचे? संतांनी एकच सांगितलंय, मला जर तुम्हाला पाहायचं असेल, नाथांना पाहायचं असेल तर भागवतात पहा, नाथ भागवतात. समर्थांना पाहायचंय, दासबोधामध्ये पहा. तुकाराम महाराजांना पाहायचंय, गाथेमध्ये पहा. माऊलींना पाहायचंय, ज्ञानेश्वरीमध्ये पहा. हो, आपल्याला त्या संतांचं दर्शन घ्यायचंय, त्यांचे विचार आपल्याला महत्वाचे. धरावे संतांचे पाय म्हणजे काय? नुसतं धरून ठेवायचे का? वाच्यार्थ नाही घ्यायचं. हा इथं लक्षात घ्यायचं की ते ज्या मार्गाने गेले, जे मार्गाने जायचं सांगतात त्या मार्गाने जायचं. हो, इकडे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, सद्गुरु वाचोनी सापडले नासो दोनदा शब्द वापरला. द्विरुक्ती, निश्चयाते द्विरुक्ती. निश्चयाने कोणी एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती दोनदा सांगितली जाते. म्हणून नाथांनी सुद्धा सांगितलं की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, ते साधती साधने तुटती भवाची बंधने. साधन, आपण भगवत प्राप्तीसाठी जे काही साधन करतो, जी काही उपासना करतो, त्याला संतांचा आशीर्वाद पाहिजे. असं मी सांगत नाही, नाथ महाराज म्हणतात. असं कोण सांगतं? ऐसी वेद देती ग्वाही. वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद हे काय सांगतात की संताशिवाय कृपा नाही. ऐसी वेद देती ग्वाही, संता अविन प्राप्ती नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. पुढे एक अर्थ आहे, एका जनार्दनी संत पूर्ण. ते परिपूर्ण संत असतात, ते आपलं मनोरथ पूर्ण करतात. आणि म्हणून समर्थ सद्गुरू अच्युताश्रम स्वामींच्या कृपाशीर्वादाने आपल्या कुटुंबावरती, गावावरती ज्यांची कृपा आहे, अशा संतांच्या कृपेमुळे खरोखरच आपल्यावरती भगवत कृपा आहे, लक्षात घ्या. हो, म्हणून एकच साधन आपल्या जीवनात झालं पाहिजे, ते म्हणजे नाम साधन. अनेक साधन, वेगवेगळे साधन आहेत, परंतु सगळ्यात सोपं, सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या ज्ञानी अज्ञानी सज्ञानी सगळ्यांना सोपं असलेलं एक नाम. ते नाम कसं आहे? गोड आहे, सुखकर आहे, सोपं आहे. आणि असं नाव घेऊन जीवनामध्ये आचार विचार पाहून एखादा भक्त कसा जगतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण कसं करून घेतो ते आपण चरित्र भागात पाहणार आहोत. कारण एकदा का नाम घ्यायला लागलो, साधनेला लागलो, आपल्या धर्माप्रमाणे आपण वागायला लागतो. बघा, एकच सांगतो, फक्त नाम हे साधन घेतलं, हे नाम काय आहे तेवढं सांगतो आणि रंग थांबवतो. हे नाम म्हणजे धर्माचं बीज आहे. काय? धर्माचं बीज आहे. कल्याणानां निधानम, कल्याणानां निधानम, कलिमलदहनम, पावनं पावनानां, पाथेयं मोक्षो सपरिपद प्राप्तये भक्तितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मधर्मस्य प्रमोदभवतां भूतये राम नाम. बीजं धर्मधर्मस्य प्रमोदभवतां. हे बीज म्हणजे काय? नाम आहे. नाम हेच बीज आहे. वेदोखिलो धर्ममूलम, वेदाचं वाक्य आहे. अखिल वेदाचं मूळ काय आहे? धर्माचं मूळ हे वेद आहे. आणि त्या धर्माचं बीज काय आहे?
नाम आहे. बघा वेदमंत्र म्हणण्यापूर्वी सुद्धा हरिही ओम म्हणावं लागतं, त्याच्याशिवाय मंत्र पूर्ण होतच नाही. हे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. एकदा का नामाचा आश्रय घेतला की धर्माची घडी आपोआप बसते. माणूस धर्माला वागायला लागतो, नीती धर्माला वागायला लागतो आणि नीती धर्माला वागलेलं भगवंताला आवडतं, संतांना आवडतं आणि संत आपल्यावरती कृपा करतात. फक्त एक गोष्ट करायची, ती म्हणजे नाम घ्यायचं. ते आपण क्षणभर नाम घेऊ आणि पूर्ण थांबू. नारायण ते सद्गुरूंनी संतांनी आपल्याकडून करून घेतलं पाहिजे. पूर्वोक्त मध्यामध्ये नाकापुरा सांगतात,